नक्कीच आपण पाहतोय आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवसाचं पहाट जे आपण पाहू शकता इथे मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जे आहे ते आता आझाद मैदानाच्या बाहेरच्या परिसरात आल्याचं पाहायला मिळतं। आपण सध्या बीएमसी ऑफिसच्या बाहेरच्या या परिसरात आहोत। आपण पाहू शकता सध्या मराठा आंदोलकांचा नाश्त्याची वेळ जी आहे ती सुरू आहे। नाश्त्यासाठी खरं तर या सर्व मराठा बांधवांनी आपापल्या जिल्ह्यातून विविध जिल्ह्यातून खरं तर आज आपल्या सर्व मराठा आंदोलकांसाठी नाश्ता आणल्याचं पाहायला मिळतंय। चटणी भाकरी असेल किंवा भेळ, पाणी, चहा, बिस्किट, पोहे, कांदा पोहे असतील असे विविध नाश्त्याचे पदार्थ जे आहेत ते या सर्व आंदोलकांसाठी आता आणले जात आहे। आपण जर पाहिलं तर आज मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा चौथा दिवस आहे। त्यासोबत पाहिलं तर सर्व आंदोलक जे आहेत ते या आझाद मैदानात परिसरात आपल्याला आज नाश्ता करताना पाहायला मिळत आहेत। भेळ असेल किंवा चटणी भाकरी असेल हे सर्व पदार्थ जे आहेत ते या सर्व आंदोलकांसाठी खरं तर वाटप केलं जात आहे। आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात इथे टेम्पो जे आहेत ते विविध जिल्ह्यातून आले आहेत। बीड असेल, सांगली असेल, इतर सर्व जिल्ह्यातून खरं सर्व बांधव जे आहेत ते आपल्या या आंदोलकांसाठी नाश्त्यासाठी सोय केली आहे। या सर्व मराठा बांधवांना आपण पाहू शकता टेम्पो भरून खरं तर पाणी असेल, नाश्ता असेल, चहा, बिस्किट, चटणी भाकर सुद्धा या ठिकाणी आंदोलकांकडनं या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं। त्याचसोबत सकाळचा उत्साह सुद्धा आपण पाहू शकता कशा पद्धतीनं या सर्व मराठा आंदोलकांमध्ये जोश आहे, उत्साह आहे। मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आलेला हा सर्व जनसमुदाय आपण पाहू शकता। आता सकाळच्या वेळी खरं तर नाश्ताची वेळ आहे ही आणि या वेळी सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये आपण पाहू शकता जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी हा सर्व जनसमुदाय आझाद मैदानाच्या परिसरात आला आहे। त्यासोबत सध्या या सर्व मराठा आंदोलकांसाठी नाश्त्याची सोय जी आहे केल्याचं पाहायला मिळतंय। त्यासोबत मनोज जरांगे पाटील यांच्या घोषणा सुद्धा केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता बीएमसी ऑफिस जवळ आपण पाहू शकता मराठा आंदोलकांसाठी सध्या नाश्ता जे आहे ते नाश्त्याची सोय जी आहे ते केल्याचं पाहायला मिळतंय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।